पेरणी झुकावं लागणार आहे आणि हे प्रामाणिकपणाचं मला फळ मिळालंय. माझं फक्त एवढंच म्हणणं मांडायचं तुमच्या पुढं, वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळत येत तरी उभा राहिले, उन्हात रुमाला घेऊन येत डोक्यावर. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठा म्हणतात. उलट त्यांच्याच गाड्या घेऊन पळाला तुम्ही. काय मग बेकार पोटे तयार तुम्ही, काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाक असते म्हणून ते पळत होते. अरे बेजार झालते ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईतले लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का. आपण म्हणलं राय ढोबा मातीकडं, ते म्हणतात एकदा या हो पुन्हा. अरे तू इथेच हे आम्हाला इतक्या म्हणून यावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असते तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3च काम होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगे, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे. आता असं करायचं, पुन्हा मात्र फडणवीस साहेबाला चारी दिशात काहीच दिसलं नाही पाहिजे, नुसते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोजिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको. मला माझ्या समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर